छत्रपती संभाजीनगरमधील 21 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी आता आरोपीच्या मैत्रिणीला मुंबईतून अटक करण्यात आलेली आहे। या मैत्रिणीकडे घोटाळ्यासह अन्य पुरावे असण्याची शक्यता आहे। आरोपीने मैत्रिणीला मौल्यवान वस्तू, महागडे मोबाईल गिफ्ट दिलेले होते। आरोपी हर्ष कुमारच्या आणखी संपत्ती आणि घोटाळ्याच्या रकमेबाबत आता मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे। विभागीय क्रीडा संकुलामधला हा 21 कोटी रुपयांचा घोटाळा झालेला होता। या सगळ्या घोटाळ्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरामध्ये मोठी खळबळ माजली होती। सचिन बडे आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, या आरोपीच्या मैत्रिणीला आता अटक करण्यात आल्याचं समजतं आहे, त्यामुळे या मैत्रिणीच्या माध्यमातून तपासात काही अनेक इतर गोष्टींचा देखील उलगडा किंवा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जाते। सचिन, काय सांगता येईल याबद्दल? आपण पाहताय की छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा विभागामध्ये जो काही घोटाळा झाला त्यामध्ये तब्बल 21.5 कोटी रुपये जे आहेत त्याचा घोटाळा तो समोर आलाय। मात्र हा घोटाळा सर्वाधिक जास्त चर्चेत यामुळे आला की घोटाळ्याच्या पैशांमधून मैत्रिणीसाठी फ्लॅट घेणं, स्वतःसाठी लाखो कोटीवधी रुपयांची या ठिकाणी BMW सारखी कार, BMW सारखी मोटरसायकल घेणं आणि त्यानंतर हा घोटाळा जेव्हा बाहेर आला तेव्हा याची चर्चा देखील राज्यभरामध्ये पाहायला मिळाली। आता देशभरामध्ये ही घटना जी आहे ती कुठेतरी आश्चर्याचा धक्का देते, कारण ज्याला 13,000 पगार होता तर त्यांनी एवढे पैसे कसे लाटले किंवा कसा घोटाळा केला। मात्र या घोटाळ्यामध्ये काही जणांची आणखी नावे जी आहेत ती आलेली आहेत समोर, कारण त्यामध्ये जी मैत्रीण होती त्या मैत्रिणीला सुद्धा कोट्यवधी रुपयांचा लक्झरियस फ्लॅट घेऊन दिलेला होता आणि त्यानंतर स्वतःच्या नावावर 3 ते 4 फ्लॅट जे आहेत त्या आरोपीने देखील घेतलेले आहेत आणि त्यासोबत एक महिला आहे, त्या महिलेनं सुद्धा स्वतःच्या पतीसाठी एक चांगली लक्झरियस कार घेऊन दिलेली होती। मात्र हे सर्व काही होत असताना मैत्रिणीचा शोध घेतला जात होता। मैत्रीण सुद्धा एक खेळाडू असल्याचं समोर आलेलं आहे आणि ही मैत्रीण खेळाडू असताना ज्या ठिकाणी कार्यालय आहे त्या कार्यालयात आल्याच्या नंतर या कर्मचाऱ्याची म्हणजेच आरोपीची आणि या मैत्रिणीची ओळख झाली होती आणि त्यानंतर त्यांची मैत्री आता ही कुठेतरी वेगळ्या रूपात समोर आली आणि ह्या मैत्रिणीकडे मौल्यवान वस्तू, महागडे मोबाईल सुद्धा आढळलेले आहेत। मात्र या ठिकाणी जो काही हर्ष कुमार क्षीरसागर आहे यांनी आता स्वतःच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करायला देखील सुरुवात केलेली आहे, कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच मला अशा प्रकारे कर म्हणून सांगितलं आणि त्यानंतर मी ही पावलं उचलली, अशा पद्धतीने त्यांना आता सूत्रांकडे माहिती दिलेली आहे। एक पत्र आलंय, त्या पत्राच्या माध्यमातून यामध्ये आणखी काही लोक सहभागी असू शकतात का? त्याबद्दलची काही माहिती या सगळ्यामधून समोर येऊ शकते का? अजिंक्य सर, आपण पाहताय की एक पत्र जे आहे ते हर्ष कुमार क्षीरसागर यांच्याकडून आलेलं आहे। त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की हे जे काय सर्व काही केलं यामध्ये वरिष्ठ अधिकारी देखील मला सांगत होते की वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी सोयी सुविधा करून देणं, वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही गरजा लागतील, म्हणजे एक छत्रपती संभाजीनगरातील बीड बायपास या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी काही रूमांवर राहायचे, लॉजवर राहायचे, तर त्यावेळेस खर्च जो होता ते मला वरिष्ठ अधिकारी करायला सांगायचे आणि त्यासाठी जो खर्च लागेल तर तो मग पैसा यायचा कुठून, तर तो हाच पैसा असायचा। त्यामुळे त्यांनी थेट त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केलेले आहेत। हा कंत्राटी कर्मचारी आहे, मात्र यामध्ये आता आणखी काही नावं समोर येऊ शकतात। आणखी तपास सुरू आहे आणि तपासाअंती नावं जर समोर आली तर त्यामध्ये बरेचसे मोठे मासे सुद्धा अडकू शकतात। मात्र सध्याच्या स्थितीला 3 जणांना यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे। एक म्हणजे हर्ष कुमार जो आहे क्षीरसागर, तो मुख्य आरोपी आहे, त्याच्या माध्यमातून हा घोटाळा झाला। मात्र त्याच्यासोबत एक महिला आणि त्या महिलेचे पती जे आहेत हे सुद्धा आरोपी आहेत। मात्र आता अधिकाऱ्यांची नावं घेतली जात आहेत आणि त्याच्या मैत्रिणीला सुद्धा मुंबईमधून ताब्यात घेण्यात आलंय आणि या ठिकाणी पाहिलं तर हा घोटाळा आणखी मोठा होतोय की काय आणि यामध्ये आणखी नावं येतात की काय हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे सचिन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।